मित्रांनो आपल्याला इथे गव्हामध्ये शेवटची फवारणी करायची आहे मित्रांनो। तर आपण बघू शकता आपली जी ओंबी आहे तर ते पूर्णपणे 100% ओंबी बाहेर निघलेली आहे। तर मित्रांनो आपल्याला इथे एक फवारणी करायची आहे मित्रांनो। इथं आपल्याला बघितलं तर 15 ते 20% उत्पन्नात वाढ होते। तर मित्रांनो आपल्याला तिथे एक जबरदस्त फवारणीचं नियोजन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो तिथे आपण बघूया तर कोणत्या फवारणीचं नियोजन करून घ्यायचं आहे तर उत्पन्नात वाढ होते। तर आपण जर बघितलं तर मित्रांनो हे आहे जिब्रेलिक ॲसिड 0.8% आहे मित्रांनो। तर ते आपण जर बघितलं तर जी ओंबी आहे तर मित्रांनो ते वाढ होते चांगल्या प्रकारे आणि दाना पण आहे ना मित्रांनो चांगला ठोसळ बनणार नाही मित्रांनो। चांगला दाण्याची क्वालिटी बी होणार आहे मित्रांनो आणि उत्पन्नात बी आपली वाढ होणार आहे। त्यासाठी आपल्याला इथे जिब्रेलिक ॲसिडचा वापर करायचा आहे मित्रांनो। प्रति पंप 40 ते 40 ml घ्यायचा आहे मित्रांनो। तर त्यासोबत आपल्याला एक बोरानसुद्धा घ्यायचा आहे मित्रांनो। तर आपण बघू शकता बोरान आहे मित्रांनो 20% असलेले कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता, असं नाही की हेच घेऊ शकता तसं। तर आपल्याला हे पण 15 ते 20 ग्रॅम प्रति पंप घ्यायचा आहे मित्रांनो 15 लिटरच्या डब्यासाठी। तर हे बोरान काय काम करते तर मित्रांनो जे दाणा आहे तर मित्रांनो ते फुसट होणार नाही मित्रांनो। तर तिथं आपलं वजन जर बघले तर त्या दाण्याचं हलकं होणार नाही मित्रांनो। त्यासाठी आपल्याला इथे एक मायक्रोन्यूट्रियन्स बोरान घ्यायचा आहे मित्रांनो। तर त्यासोबत आपल्याला एक 05234चा वापर करायचा आहे मित्रांनो। तर बघू शकता 05234 आहे मित्रांनो। यामध्ये आपल्याला बघू शकता 52% स्फुरद आहे। पालक जर बघितलं तर आपण 34% आहे। तर जे आपल्या इथं दाना जर बघितलं तर मित्रांनो दूध दाना आहे तर तिथे चांगला वजनदार भरण्यासाठी आणि वजन आणि चमकदार होण्यासाठी मित्रांनो आपल्याला इथे एक 05234